काही करू शकत नाही ते. कायदा बिदा काही आहे की नाही? काहीतरी काय बोलतेस तू? कायदा आपल्या समोर युवराजला मारलं तिने. मला बंदुकीचा धाक दाखवलं बघितलं होतं तुम्ही? अशा बाईच्या ताब्यात मी माझ्या युवराजला ठेवलं तर ती कसं वागेल मला काही माहित नाही. माझा विश्वास नाहीये तिच्यावर. हे बघा तुम्ही आकाश पाताळ एक करा काही करा पण माझ्या युवराजला प्लीज परत आणा तुम्ही. तेच तर प्रयत्न करतोय ना. जरा जरा थांब तू. फोन करा. दुसऱ्या वकिलाला फोन लावून बघतो. एक मिनिट. काय झालं? तुला फोन उचलत नाही. काय झालं आज काय कळत नाही मला. लागत नाही. बरं राहू देत. तुम्ही उठा तुम्ही उठा. आपण जाऊया. आपण ना फोनवर बोलणे नको कारण त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटलं. आपण सगळं करू पण गोळ्या घ्यायच्या राहिल्या. हो चला. कसे विसरलात गोळी घ्यायला? ते घ्या तुम्ही. हे घ्या तुम्ही. हे घ्या. शांत व्हा. बरं वाटतंय? बरं वाटतंय ना? हा या चला आपण निघूया. आपण त्यांच्याशी बोलायला जाऊया. चला ना. करूया का? बस आधी पद्मिनी आपण सगळं करू. तू आधी जरा शांत हो ना ग. कशी शांत हो? हे बघा जोपर्यंत माझा युवराज सुखरूप परत येत नाही ना मी शांत होऊ शकत नाहीये. माझ्या मुलाला ना त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. आणि कोणामुळे? त्या मूर्ख मुलीच्या स्टेटमेंटमुळे. तिला ना हिला अशी संधी हवीच असते. मागे पण तुमच्या विरोधात स्टेटमेंट दिले तिने. तुम्ही सुटलात म्हणून तिची हिंमत वाढली. हे बघा हे ना माझ्या मुलाच्या विरोधात बोलून या नसत्या प्रकरणात तिने गोवलंय त्याला. त्या पोरीला घराबाहेर काढून तुझं मन भरलं. आता तरी डोकं शांत ठेव ना ग. तुम्ही ना तिची सतत वकिली करता ना त्यापेक्षा माझ्या मुलाची थोडी काळजी कराल का? प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे प्लीज. तुम्ही सोडवून आणा ना युवराजला. त्याने काही गुन्हा केलेला नाही. त्याला शिक्षा होऊ शकत नाही. कळतंय का तुम्हाला? तुम्ही करा काय. तेच प्रयत्न सुरू आहेत ना. चेतना आलीस? झालं तुझं कौशिकीशी बोलणं? सांगितलंस तिला? तिला सांगितलंस ना की तू जिथे कुठे आहेस तिथे हातातलं काम टाक आणि लगेच परत ये. सांगितलंस ना? वहिनी कौशिकी काय झालंय? मी कौशिकीचा फोन ट्राय करते पण लागत नाहीये. काय कौशिकीचा फोन लागत नाही? तुमच्या त्या वकिलांचा फोन लागत नाहीये? वहिनी काळजी करू नका. आपण प्रयत्न करू. लागेल फोन. कधी? चेतना तोपर्यंत माझा युवराज काय त्या कस्टडीत राहणार आहे का? तुला माहिती आहे ना तिकडे सगळं कसं असतं. आणि एसी शिवाय आणि बेड शिवाय झोप लागत नाही का युवराजला? आणि काय करणार ग तो तिकडे? हो हो